जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव झिरो फायर मार अकॅडमी. तर मित्रांनो, हे एक परिपत्रक सध्या आलेलं आहे आणि त्या परिपत्रकात नेमकं काय आहे आणि जाहिरात कधी पडू शकते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टला सांगत आहे मी की जे काही देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते सध्या नागपूरच्या दौऱ्यावरती आहे आणि तिथले जे काही मोहन मते म्हणून एक आमदार आहेत, तर ते नागपूरच्या येथील आमदार आहेत आणि त्यांच्या कार्यालयास भेट देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब हे येणार आहेत. तर माझे सर्व तिथल्या नागपूरच्या जे काही माझा व्हिडिओ पाहणारे नागपूरचे विद्यार्थी आहेत, तर त्यांना एक विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही जाऊन तिथे भेटा देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि एक निवेदन द्या की पोलीस भरती ही कुठल्याही IBPS किंवा TCS कंपनी न होता जशी पूर्वीची भरती होत होती तशीच ऑफलाईन पद्धतीने पोलीस भरती ही झाली पाहिजे या संदर्भात चर्चा करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही वयवाढीबद्दल एक निवेदन द्या, म्हणजे त्यातच उल्लेख करा. आणि 2 ते 3 वर्षांनी वय मर्यादा वाढवली पाहिजे असे सुद्धा त्यांना त्या निवेदनामध्ये त्याचा उल्लेख करा. हे एक झालं. आणि आता काय हे परिपत्रक काय आहे ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असेल. महत्वाचं म्हणजे विषय काय आपण बघणार आहोत. सन 2022-2023 पोलीस शिपाई भरती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठक आहे मित्रांनो. तर परिपत्रक आहे कालचं 1/2/2024. तर उपरोक्त विषयास अनुसरून आगामी काळातील पोलीस भरतीकरिता रिक्त पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे व राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदारांच्या जिल्हा बदलीकरिता राखून ठेवलेली पदे निश्चित करण्यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली सोबत जोडलेल्या विवरण पत्रानुसार दिनांक 2/2 व दिनांक 5/2/2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली. म्हणजे हे 3 दिवस बैठक सुरू होणार आहे, म्हणजे सुरू होणार आहे 2 ते 5 तारखेमध्ये 3 दिवस. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजून ही पदं वाढू शकतात, कारण का जिल्हा बदली म्हणा किंवा जे काही रिक्त पदं अजून होणार आहेत त्यापेक्षा मी तुम्हाला कालच म्हणलं होतं व्हिडिओमध्ये की 17,471 पेक्षाही मोठी पोलीस भरती ही होऊ शकते गेल्या वेळेसारखी. तर हे असं परिपत्रक आहे आणि 3 दिवस बैठक सुरू होणार आहे आणि या 3 दिवसानंतर या कुठलाही परिपत्रक येणार नाही. जर परिपत्रक आलंच तर जे काही ट्रेनिंगला गेलेली मुलं आहेत, सध्या तुम्हाला माहिती असेल की टोटल 18,000ची भरती झाली आणि त्यातली 7,000 मुलं ही मुंबईचीच आहेत. तर 10,000 ते 11,000 मुलं ही त्यांचं ते ट्रेनिंग सेंटर संपणार आहे. त्यांचं जी 8 ते 12 तारखेला संपणार आहे मित्रांनो. तर तुम्ही समजू शकता 8 ते 12 तारखेनंतरच जे काही जाहिरात पडेल ते कमीत कमी 15 तारखेला किंवा 15 तारखेच्या आसपासच पडू शकते. नाहीतर मग फेब्रुवारीच्या एंडिंगपासून पूर्ण मार्च महिना फॉर्म भरला जाणार आहे. आणि सर्वांना वाटत असेल की पोलीस भरती मार्च एप्रिलमध्ये होऊ शकते, तर शक्य नाही मित्रांनो. कारण तिथं लोकसभेचं इलेक्शन आहे आणि परत राजकारण पण असतं त्यामध्ये. तर आता सध्या फॉर्म भरून घेतील आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर कमीत कमी यात 1 महिना फॉर्म भरला जातो. त्यात सरकारला पण महसूल मोठ्या प्रमाणात भेटतो. 400 ते 500 कोटी रुपये भेटणार आहेत वापरायला त्यांना इलेक्शनला. तर असंही एकंदरीत प्रकरण आहे. सध्या फॉर्म भरून घेतील आणि पोलिसांनाही लोकसभेचा ताण असतो, बंदोबस्त असतो. त्या कारणाने तुम्हाला माहितीच असेल की आता सध्या IAS IPS लोकांच्या बदल्या चालू आहेत. त्या कारणाने सध्या जे काही जिल्हा अंतर्गत बदल्या आहेत ते सुद्धा रखडलेले आहेत. याचा फायदा सुद्धा पोलीस भरती करणाऱ्या मुलांना होणार आहे. तर असा एकंदरीत व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे फडणवीस साहेब नागपूरला येत आहेत दौऱ्यावरती. तर जे जे काही नागपूरचे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवा मी काय सांगितलेलं आहे ते. तर त्यांची नक्कीच इथं भेट घ्या आणि सर्व समस्या आणि एक निवेदन द्या. निवेदन द्यायला काही जास्त पैसे पडणार नाहीत मित्रांनो. निवेदन द्या. इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जय हिंद.